नमस्कार, मी श्वेता सामंत. संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा विषय आहे गुडघेदुखी, खुब्यावरील अत्याधुनिक उपचार आणि प्रत्यारोपण. यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि यासाठी स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आलेले आहेत प्रख्यात ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर आशिष शरबट. सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूयात. नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे. यानंतर डॉक्टरांची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते. डॉक्टर आशिष शरबट हे ऑर्थोपेडिक सर्जन तर आहेतच, त्यांनी MS ऑर्थोपेडिक केईएम मधून पूर्ण केलेलं आहे. तसंच MCH ऑर्थोपेडिकचं शिक्षण UK मधून घेतलंय. नंतर अमेरिकेमध्ये रोबोटिक सांधे प्रत्यारोपणाचं शिक्षण घेऊन ते भारतात परतले. भारतातील रुग्णांना या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून खऱ्या अर्थाने ते भारतात परतले. डॉक्टर आशिष हे प्रख्यात रोबोटिक सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ आणि दुर्बीण शस्त्रक्रिया सर्जन आहेत. त्यांनी आतापर्यंत 8,000पेक्षा जास्त यशस्वी गुडघे प्रत्यारोपण तसंच 2,000 खुबा प्रत्यारोपण आणि 7,000पेक्षा जास्त दुर्बीण शस्त्रक्रिया या यशस्वीरित्या पार पडलेल्या आहेत. त्यांना या क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रदीर्घ असा अनुभव आहेच. याशिवाय सध्या इंग्लंड, ओमान, दुबई, जर्मनी आणि जगाच्या इतर भागांसह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेशंट्सना सुद्धा ते हाताळत असतात. सध्या डॉक्टर पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल आणि ऑयस्टर पर्ल्स हॉस्पिटलमध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून कार्यरत आहेत. मागच्या 14 वर्षांपासून रोबोटिक सर्जरी सुद्धा ते करतायत आणि विशेषतः आपल्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांना मला सांगायचंय, पुढील 2 आठवड्यांसाठी म्हणून खास डॉक्टरांनी आपल्याला मोफत सल्ला त्यांच्याकडनं मिळू शकतो. सांधेदुखीच्या रुग्णांसाठी विशेषतः शिबिराचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे. स्क्रीनवर हा जो नंबर तुम्हाला दिसतोय यावर नक्कीच तुम्ही कॉल करा. आत्ताच आपली अपॉइंटमेंट सुद्धा बुक करा आणि आपल्या मनातील प्रश्न सुद्धा विचारू शकता, अपॉइंटमेंट बुक करू शकता. याशिवाय उपचारातील सवलतीचा लाभ सुद्धा घेऊ शकता. सगळ्या प्रकारचे सांधेदुखीचे जे रुग्ण आहेत तुम्ही नक्कीच या नंबरला कॉल करा आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवा आणि नक्कीच उपचारातील सवलत सुद्धा मिळवा. चला तर मग आजच्या या विषयाकडे वळणार आहोत. गुडघेदुखी, खुब्यावरील अत्याधुनिक उपचार आणि प्रत्यारोपण हा आपला विषय आहे आणि या विषयाच्या चर्चेला सुरुवात करूया. खरं तर सांधेदुखी म्हणलं की गुडघेदुखी ही आलीच आणि त्यावर सध्या अनेक अत्याधुनिक उपचार सुद्धा उपलब्ध आहेत आणि सरांचा विशेषतः 14 वर्षांचा या क्षेत्रामधला अनुभव आहे. सर, आपण दुर्बीण शस्त्रक्रिया सुद्धा केलेली आहे. याशिवाय आता नवीन जी रोबोटिक शस्त्रक्रिया आहे यामध्ये सुद्धा आपण तज्ञ आहात, गेल्या 14 वर्षापासून करताय. एक साधारण तुमचा हा प्रदीर्घ अनुभव जर आपण पाहिला तर तुम्ही काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना? एक आज कळून घ्यायला पाहिजे की सांधेरोपण प्रत्येकालाच लागेल असं नाही आहे. औषधं, गोळ्या आणि बरेचसे असे उपचार आहेत, जसे लेझरचे आहे, दुर्बिणीचे उपचार आहेत, ते लागतात. तर पहिले ज्यांना 15 दिवसापेक्षा जास्त सांधेदुखी असते किंवा कोणाला आम वात आहे किंवा वाताची फॅमिली हिस्ट्री आहे, अशा पेशंटनी नेहमी थोडीशी काळजीपूर्वक स्वतःची टेस्ट करून घ्यावी. लोक काय करतात की अंगावर काढत बसतात आणि मग आपल्याकडे यायला वेळ लागतो. तर सिंपल एक्सरे, आमचा ओपिनियन घेतलं. ज्यांना 15 दिवस 20 दिवसाच्या वरती कंटिन्युअस सूज आहे, दुखतं आहे, सांधे गरम होत आहेत, छोटी बोटं दुखत आहेत, ह्या लोकांनी आम्हाला संपर्क साधावा. आणि प्रेक्षकांच्या नॉलेजसाठी काही आम्ही आज इथे बोन मॉडेल्स आणलेले आहेत. कोणालाही कुठलाही जॉईंट, जो मोठा जॉईंट आहे जसं गुडघा किंवा हिप जॉईंट, ज्याला आम्ही खुब्याचा जॉईंट म्हणतो, किंवा अँकल जॉईंट, शोल्डर जॉईंट, याच्यामध्ये आतमध्ये ह्याचं वंगण असतं. हे वंगण वयामानाने काही आमवात किंवा इतर काही वात आहेत आणि त्याच्यामुळे हे वंगण असं या प्रकारे घर्षित होऊन निघायला लागतं. काही लिगामेंट्स तुटतात किंवा गाद्या फाटतात, स्वतःहून फाटतात, ॲक्सिडेंट्समुळे बरेचशा कारणं असतात. पण बेसिक कारण प्रेक्षकांनी हे जाणून घ्यावं की हे जेव्हा वंगण जातं त्याला ग्रेडिंग असते, ग्रेड 1 to 4. आणि आमच्याकडे 3 किंवा 4 ह्या ग्रेड, म्हणजे पूर्ण वंगण गेलेले पेशंट जास्त असतात आणि त्यांना मग आपण प्रत्यारोपण किंवा दुर्बीण शस्त्रक्रिया याचं किंवा रोबोटिक पद्धतीने प्रत्यारोपण याचं ऑप्शन देतो आणि ते आज आपण इथे डिस्कस करणार आहोत. कॉम्प्लिकेटेड अनेक केसेस असतात. विशेषतः आता जर आपण सांधेरोपणाबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये असं म्हणता येईल की सगळ्यात जास्त हालचाल जर आजच्या काळामध्ये कोण करत असेल तो म्हणजे आपला शेतकरी बांधव. त्या शेतकरी बांधवांविषयी बोलायचं झालं तर सतत त्यांची हालचाल चालू असते आणि अशा वेळी मग अशा प्रोफेशनमधल्या एखाद्या व्यक्तीचं मुळात सांधेरोपण शक्य होऊ शकतं का? काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात? मुळात शेतकऱ्यांना एक तर हा आजार लवकर होतो कारण का ते सांधे जास्त वापरतात, कामं वरती खालती जमिनीवर होत असतात आणि बऱ्याच गोष्टी अंगावर काढलेल्या असतात. आणि त्यांना जेव्हा कोणी एक्सरे केला, कुठल्या डॉक्टरनी त्यांना, जनरल डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला सांधेरोपण लागलं, तर ते सांधेरोपण टाळतात की त्यांना वाटतं की मला शेती करता येणार नाही, मला खाली बसता येणार नाही, मांडी घालता येणार नाही आणि इतर जे शेतीतले मोठी कामं आहेत ती करता येणार नाही. पण त्यासाठी आता हताश होऊ नका. आता जे आम्ही 3D रोबोटिक ते तंत्रज्ञानाने
सांधेरोपण जे करतो आहे त्यामध्ये इथे मी काही सॅम्पल आणले की आजकाल सेरॅमिक किंवा असे मॉडर्न इम्प्लांट्स आले आहेत जे तुम्हाला खाली बसू देतील, मांडी घालू देतील आणि रोबोटिक तंत्रज्ञानाने जेव्हा आम्ही हे करतो, एस्पेशली 3D रोबोटिक्सनी आम्ही व्हर्च्युअल सर्जरी आधी करतो. जसं तुम्ही आता टी व्हीवर बघत आहात, व्हर्च्युअल सर्जरी म्हणजे तुम्हाला तुमचा आधी CT स्कॅन होतो, CT स्कॅन झाल्यावर तुम्हाला 98.9% जे इम्प्लांट परफेक्ट फिट होईल ते आम्ही आधीच कॉम्प्युटरवर बघून घेतलेलं असतं आणि ते मग रोबोटिकच्या सहारे आपण प्रत्यारोपित करतो. तब्बल त्याची आम्ही 40 वर्षाची गॅरंटी किंवा वॉरंटी देतो. आता खाली बसणं शक्य होतं आहे आणि ही ॲक्टिव्हिटी जे शेतकऱ्यांना लागतं, वजनं उचलायची आहेत, जसं तुम्ही आता बघत आहात, सायकल चालवायची आहेत, उद्या गाईचं दूध काढायचं आहे, ज्यांना ॲक्टिव्हिटीज होत आहेत, हे पूर्णपणे तब्बल 40 वर्ष त्यांना व्यवस्थित करता येईल. पेन हे जाईलच, मात्र आयुष्य हे पूर्ववत होईल. पण योगासनं नॉर्मल हे करू शकतात का एखाद्या व्यक्ती अशा पद्धतीने शस्त्रक्रिया झाल्यावर? प्रत्येक पेशंटला पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट हे जातं. पेशंट स्पेसिफिक म्हणजे पेशंटला अनुसंगून त्याला जे 98% फिट होईल, एकाच कंपनीचं नाही, मात्र आपण त्यांना 13-14 ऑप्शन्स देतो आणि व्हर्च्युअल सर्जरी केल्यावर आपण पेशंटचे डिस्कस करतो. माझी पूर्ण टीम आहे त्याच्यावर. पेशंटने डिस्कस केल्यावर त्याचं प्रोफेशन काय आहे, ते योगा करतायत का, की ते खेळतायत, आणि त्या अनुसंगून मग प्रत्यारोपित होतं. वज्रासनापासनं, नमाज पोझिशनपासनं सगळ्या ॲक्टिव्हिटीज करतायत. जसं कोणाला पूजेसाठी खाली बसायचं असेल ते आता जर व्यवस्थित सर्जनकडे तुम्ही जर त्याचा अनुभव घेतला, तर सर्जरी व्यवस्थित केली, तर हे पुढचं आयुष्य मात्र तुमचं 15 वर्ष मागे नेऊन आम्ही तुम्हाला ठेवतो. आता सांधेदुखीचा मुद्दा आलाय म्हटल्यावर महिलांमध्ये सांधेदुखीचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात आढळून येतं. खरं तर डॉक्टर याच्या मागे काय नेमकं कारण आहे? महिलांचं एक तर काम जास्त असतं, त्यांचे हाडे थोडेसे ठिसूळ असतात, एस्पेशली ज्यांचे पिरियड्स गेलेले असतात त्यांचं सगळ्यांना माहिती आहे की 20% हे बोन दरवर्षी जास्त जात असतं. बोनच्या बाजूला जे मसल्स, लिगामेंटचे कोलॅजन कमी झालेलं असतं आणि महिलांना वेळ मिळत नाही स्वतःची काळजी घ्यायला. आणि या सगळ्या कारणामुळे, मूलभूत कोणाचं सर्जरी फेल झालेली बघितल्यामुळे महिला दिरंगाई पण करतात ट्रीटमेंट घ्यायला. तर आता आमचे काही असे पेशंट्स आहेत, काही डान्सर्स आहेत, काही डॉक्टर्स आहेत, ज्यांना आमवात, संधिवातामुळे पूर्ण गुर्जा खराब झाला होता आणि त्यांना जेव्हा आपण पेशंट स्पेसिफिक इम्प्लांट म्हणजे पेशंटचं निगडीत इम्प्लांट जेव्हा रोबोटिक तंत्रज्ञानाने टाकलं, आता ते पूर्ववत सगळ्या ॲक्टिव्हिटीज करत आहेत. आशिष अरबट सरांनी माझं ऑपरेशन केलं. ऑपरेशन अगोदर मला खूप त्रास होता, खूप पेन होता, माझ्याच्याने घरातली कामही होत नव्हते. माझं ऑपरेशन होऊन 24 तास पण नाही झाले आणि मी उभी आहे, तर चालते आहे आणि माझं ऑपरेशन डॉक्टर आशिष अरबट यांनी केलं. नी रिप्लेसमेंट नंतर मी आता चालू शकते, फिरू शकते, पायऱ्या उतर चढ करते आणि सर्व कामं करते. मी गरबा केला आणि रेग्युलर डान्स पण करत आली आहे. आशिष अरबट सर, खूप खूप थँक्यू. मी डॉक्टर राजेश्री अनिल बडगुजर. माझं प्रोफेशन मी डॉक्टर आहे आणि मला एक 7-8 वर्षापासून गुडघ्यांचा त्रास होता. मग मी सगळ्या तपासण्या केल्यावर कळलं की मला नी रिप्लेसमेंट करावं लागणार आहे. तर मग मी माझी वहिनी आणि आमचे शेजारचे होते, त्यांचे रिव्ह्यूज पण घेतले होते. त्यांनी मला सांगितलं की तुम्ही डॉक्टर साहेबांकडे जा. तर मी डॉक्टर आशिष अरबट सरांचा कॉन्टॅक्ट केला. सरांकडे मी आले आणि 2 दिवसापूर्वी माझं ऑपरेशन झालं आहे आणि मी एकदम ओके आहे आणि 2 दिवस झालेले असूनही मी छान चालू शकते. थोडं कॉम्प्लिकेटेड सर्जरीजमध्ये जर आपण पाहायचं झालं तर दिव्यांग समजा एखादी व्यक्ती असेल तर मग अशा वेळी हे खरंच शक्य होऊ शकतं का? दिव्यांगांचा मोठा प्रॉब्लेम असतो की ते पूर्ण फॅमिलीवर डिपेंडेड असतात. एक तर ते सांगू शकत नाहीत आणि आम्ही जो अनुभव केलेला आहे की आमच्याकडे आता या मोठ्या सेंटर्सकडे जेव्हा असे पेशंट येतात, दुरून दुरून येतात, आसाम ते कन्याकुमारीपर्यंत पेशंट आमच्याकडे आता येत आहेत. दिव्यांगांना बरेच हॉस्पिटल रिफ्यूज करतात ऑपरेट करायला, बिकॉज तशी टीम नाही आहे. आता आपल्याच्या टेक्निकमध्ये स्पेसिफिकली आम्ही आता काय केलेलं की या सर्जरीमध्ये ऑपरेशन नावाची जी मोठी भीती राहिलेली आहे ही फार कमी केलेली आहे. सर्वात मोठी भीती असते ॲनेस्थेसियाची. आता फक्त ते पाय ऑपरेशनच्या वेळेस फक्त पाय त्यांचे आम्ही सुन्न करतो. त्यामुळे सर्जरीची जी रिस्क होती, जी 40-50% रिस्क होती, ती आता 1%वर येऊन राहिलेली आहे. मात्र ह्या अशा पेशंट्सला ट्रीट करायला तुम्हाला भरपूर अनुभव लागतो
आता आमच्या काही दिव्यांग पेशंटचे तुम्ही मनोगत ऐकाल. जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे आणि याचा फायदा त्याला येणाऱ्या भविष्यामध्ये जवळजवळ 30 ते 35 वर्ष होऊ शकेल. त्याची सर्जरी झाली आणि चालण्यामध्ये त्याचा नक्कीच फरक पडलेला आहे. म्हणजे तो जो पूर्वी अगदी फार कणत चालत असे आमच्याबरोबर, त्याला जिनाही चढता येत नसे, 2 पायऱ्यासवर चढता येत नसत, तो ते आता चढू शकतो आमच्याबरोबर, उतरू शकतो. आणि ही त्याची इम्प्रूव्हमेंट आहे ऑपरेशन झाल्यापासून 6 आठवड्यामध्ये झालेली. खुर्चीवर बसू शकतो, उभा राहून तो चालू शकतो, तो स्वतःचे व्यवहार सगळे स्वतः करू शकतो. मला त्याचं आता काही करायला लागत नाही आणि त्यामुळे डॉक्टर आशिष आर्बट यांचा मी खूप आभारी आहे. दिव्यांग एखादं पेशंट तुमच्या संपर्कात असेल किंवा स्त्री असेल, पुरुष असेल, तरुण असाल किंवा वयस्कर असाल, कोणतेही वयोगटातले असाल, पण सांधेदुखीने जर त्रस्त असाल तर आणखीन ही सांधेदुखी अंगावर घ्यायची गरज नाहीये. तुम्ही आज आणि आत्ताच खाली जो नंबर दिलेला आहे डॉक्टर आशिष यांच्याकडनं मोफत सल्ला घेऊ शकता. आणि खास करून साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी फक्त 2 आठवड्यांसाठी खास सवलत देण्यात आलेली आहे. तुमचे प्रश्न विचारू शकता आणि सवलतीच्या दरात उपचार सुद्धा करून घेऊ शकता आणि अगदी सहजरित्या सांधेदुखीपासून मुक्त सुद्धा होऊ शकता. तर आणखीन सुद्धा सांधेदुखीच्या या अत्याधुनिक उपचाराविषयी, रोबोटिक सर्जरी विषयी जाणून घेणार आहोत. पण वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सांधेदुखी, गुडघेदुखी असेल, खोब्यावरचे प्रत्यारोपण याविषयीचं अत्याधुनिक तंत्रज्ञान याविषयी आपण जाणून घेतोय. डॉक्टर आशिष आर्बट आपल्याला मार्गदर्शन करतायत. खरं तर सर, मला आता विचारायचं असं की रोबोटिक्स तंत्रज्ञान आणि आपल्याकडे जे रोबोज आहेत यामध्ये नेमकं काय फरक आहे? हा चांगला प्रश्न आहे. आणि काय होतं, आता मार्केटमध्ये बऱ्याच जणांकडे रोबो आलेत आणि पेशंटला काय वाटतं की रोबो येऊन सर्जरी करतो. ऑर्थोपेडिक्समध्ये असं काही नाही आहे. रोबो हा पर्टिक्युलर पेशंटचे अँगल्स आम्हाला दाखवतो आणि त्याला जे इम्प्लांट बसवायचं आहे ते कसं प्रत्यारोपित करायचं हे सांगतो. आता मार्केटमध्ये जे 4 रोबोज आहेत त्यामध्ये एकच दुष्परिणाम आहे की त्या पर्टिक्युलर कंपनीचंच इम्प्लांट टाकावं लागतं, पेशंट स्पेसिफिक होत नाही. आम्ही जे आता 3D रोबोटिक्स व्हर्च्युअल सर्जरी करतो त्यामध्ये हा एक मोठा आविष्कार आहे की आम्ही ऑपरेशनच्या 1 दिवस आधी एक नाही तर तब्बल 6 ते 7 वेगवेगळे इम्प्लांट कॉम्प्युटरवर पहिले पेशंटच्या कॉम्प्युटरवर एक सर्जरी होऊन जाते, त्याला व्हर्च्युअल सर्जरी म्हणतात. ते केल्यावर आपण डिसाईड करतो की पेशंटला 98.9% कुठलं इम्प्लांट फिट बसेल, ते 40 वर्ष कसं चालेल, किती करेक्शन करायचं आहे आणि ते जाऊन मग हॉलोलेन्स रोबो 3 विज नावाच्या नवीन रोबोटिक टेक्निकनी आम्ही ते प्रत्यारोपित करतो. ह्याला पेशंट स्पेसिफिक म्हणजे पेशंटला निगडीत असं इम्प्लांट पेशंटला जातं, त्याला काही महिन्यांनी कळतसुद्धा नाही की आपली सर्जरी झालेली आहे. आणि हा मोठा फरक इतर रोबो आणि आपल्यामध्ये आहे. नाही, आणि खऱ्या अर्थाने हजारो रुग्णांचं अशा पद्धतीने खरं तर प्रत्यारोपण तुम्ही केलेलं आहे. आता या अनुषंगाने आता आपण गुडघे दुखीवर खरं बोललो, आता नंतर खुब्याकडे मला यायचं आहे की कोरोनानंतर याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि अनेक पेशंट सुद्धा येत आहेत. तर काय नेमकं यामागचं कारण आहे? कोरोनानंतर एव्हियन एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस नावाचा एक खूप मोठा आजार आला आहे. मी एक सॅम्पल आणलेला आहे इकडे. हा जर कुभा आपण बघितला तर याचं जे हेड आहे, या हेडमध्ये इकडचे जे वरचं सॉफ्ट बोन आहे हे खराब होतं, त्याला एव्हियन म्हणतात आणि हे नंतर कोलॅप्स होऊन जातं. तर अर्ली स्टेजमध्ये आम्ही आजकाल काही स्टेम सेल थेरपी, त्याला ऑस्ग्रो म्हणतो, ते सुरू केलेलं आहे. ते एका टाक्यामध्ये होतं आणि ज्याचं पूर्ण हेड खराब झालं आहे त्यालासुद्धा आता 3D रोबोटिक्सनी आजकाल 98.9% परफेक्ट इम्प्लांट त्यांना टाकलं जातं. ड्युअल मोबिलिटी, सेरॅमिक्स असे काही अजून इम्प्लांट्स आलेले आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला खाली बसणं, मांडी घालणं हे सगळं पूर्वव्रत तुम्हाला करता येईल जर आम्ही केलं तर. आणि तुम्हाला सांगायला आनंद होतो की दोन्ही हिप एका वेळेस आम्ही एका सेटिंगमध्ये आता करू शकतो, कारण की ती टेक्नॉलॉजी आणि आमच्या एक्सपिरियन्समुळे आमची सर्जरी भरपूर फास्ट झालेली आहे. मी अँटिरियर अप्रोचनी सर्जरी करतो, त्यांनी सगळे मसल्स आपण वाचवतो. मसल्स वाचवल्यामुळे तुम्हाला जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, ज्याच्या खाली बसायचं आहे, शेतीत कामं करायचे आहेत, बाईक चालवायचं आहे, हे तुम्हाला प्रत्यारोपण नंतर इतर डॉक्टरांनी सांगितलं असेल की तुम्हाला करता येणार नाही, मात्र त्याची आम्ही हमी तुम्हाला देतो. तिसरी गोष्ट, इम्प्लांट तुमच्यासाठी परफेक्ट बसल्या असल्यामुळे ते आयुष्यभर त्याला काहीही होणार नाही याची पण हमी तुम्हाला देतो. तुम्ही जर त्याची व्यवस्थित काळजी घेतली तर तुम्हाला कळणारसुद्धा नाही काही आठवड्यांनी की तुमची हिप रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंट झालेली आहे. हा खूप मोठा फरक आहे. नाही, आणि खऱ्या अर्थाने कुठलाही व्यक्ती खरं तर अशा पद्धतीने हिप रिप्लेसमेंट झाल्यावर, म्हणजे एक वेळ नी रिप्लेसमेंटसाठी अनेक जण तयार होतात, हिप रिप्लेसमेंटसाठी आजही अनेक जण घाबरतात, भीती मनामध्ये असते. मग नॉर्मल डे टू डे रुटीन म्हणजे एखादा तरुण मुलगा असेल, तो त्याचं जॉब आणि बाकी रुटीनही कंटिन्यू करू शकतो का? आता हा एक मूलभूत प्रश्न एव्हियनचा झालेला आहे की एकतर मेल्समध्ये, माणसांमध्ये हा जास्त आढळला आहे कोरोनानंतर.
कोरोनानंतर हा औषध घ्या नका घेऊ, स्वतः कोरोना व्हायरसनी हा केलेला आहे. काही लोकांना स्टिरॉइड्स किंवा अल्कोहोलमुळे सुद्धा हिप खराब होतात, आमवातामुळे पण हिप खराब होतात. अशा लोकांना भीती हे असते कारण की सगळे यंग लोक असतात की मी पुन्हा जॉबला जाईल का, मी काही कामं करू शकेल का, मी गाड्या चालवू शकेल का. इवन डिलेवरी लेडीज यांचा पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पण आता हताश होऊ नका. 3D रोबोटिक्स आणि मॉडर्न प्रत्यारोपणानंतर हे सगळं तुम्हाला पॉसिबल होईल आणि त्याची लाईफ टाईम आम्ही घेतो. काही पेशंटनी आता मनोगतसुद्धा तुम्हाला दिलेलं आहे की यंग लोकांमध्ये आम्ही एका वेळेस दोन्ही प्रत्यारोपित केले आहेत. त्यात काही डॉक्टर्स आहेत, काही वारीला जाणारे लोक आहेत, लेडीज आहेत आणि आता पूर्ववतच नाही, दे आर डुईंग बेटर. आयुष्य हे 20 वर्ष मागे नेऊन ठेवलेलं आहे आपण. मला बायलॅटरल THR म्हणजे टोटल हिप रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचा सल्ला दिला. सर्जरीनंतर 6 महिने होत आहेत, मी माझ्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज एकदम व्यवस्थित परफॉर्म करू शकतो. त्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. मी मांडी घालून बसू शकतो, बाईक चालवू शकतो आणि मला चालण्यामध्येही कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. आशिष शारबट सरांचा आणि त्यांच्या टीम्सचे धन्यवाद मानायचे की मला त्यांनी माझं जे नॉर्मल आयुष्य आहे ते परत दिलं. मला 3 महिन्यांपूर्वी AVN डिटेक्ट झाला होता आणि असं लक्षात आलं की मला माझे दोन्ही हिप रिप्लेसमेंट करावे लागणार आहे. मग मी बऱ्याच डॉक्टर्सला भेटले, त्यांची ओपिनियन घेतली, पण मला डॉक्टर अरबाज सरांचा रेफरन्स मिळाला आणि त्यांना भेटल्यानंतर मला असं लक्षात आलं की त्यांच्याकडे एक ॲडव्हान्स वे ऑफ ऑपरेशन करायची पद्धत आहे आणि मला त्यांच्याकडे भेटल्यानंतर बराच कॉन्फिडन्स वाटला. म्हणून मी त्यांच्याकडे ऑपरेशन करायचं ठरवलं आणि सरांनी माझे दोन्ही हिप रिप्लेसमेंट एका सिंगल सेटिंगमध्ये केली. मी मांडी घालून बसतो आहे, मला ड्रायव्हिंग व्यवस्थित करता येते आणि मला फास्ट चालता येते. MRIमध्ये AVN स्टेज 2 आणि स्टेज 3 असं आल्यानंतर मी जे स्टेज 2ला होतं राईटचा त्याला ऑस्ग्रो करायचं आणि स्टेज जो 3 होता त्याला आपण हिप रिप्लेसमेंट करायचं. डॉक्टर आर्बटांना बोललो की मला हे चालता आलं पाहिजे. तर डॉक्टर म्हणाले मी तुम्हाला इतकं फिट करेल का तुम्ही आळंदी पंढरपूरचा हा तुम्ही योग साध्य करू शकता. आळंदी पंढरपूरची वारी ही पूर्ण मी केलेली आहे, जवळजवळ 250-300 किलोमीटरची आहे आणि आजपर्यंत माझ्या ज्या सकाळपासून उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जेवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या मी सगळ्या करतो. की आपल्याला जिना चढणं आहे तो जवळजवळ 4 माळ्या असो 5 माळ्या असेल ते मी चढतो. कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येत नाही, त्रास होत नाही. पण एक पद्धत आहे, त्या पद्धतीने मी जातो. म्हणजे जो नॉर्मल माणूस करतो त्याच्यापेक्षा थोडं वेगळं आहे, परंतु 100% चढतो. त्याच्यानंतर मी स्कूटी चालवतो, माझी मोटरसायकल चालवतो, माझ्या कार चालवतो. ज्या रोजच्या ॲक्टिव्हिटीज चांगले उपचार केल्यानंतर 2 वर्षांनी मी आज इथं आहे आणि फिट आहे. आणि डॉक्टरांच्या सगळ्या टीमची मला खूप मोठी हेल्प वेळोवेळी होत असते. पण यांचे खूप खूप आभार. हिप रिप्लेसमेंट बद्दल बोलायचं झालं तर एक महिलांच्या बाबतीत काय तुम्ही सांगाल की महिलांना त्यांचं एक नॉर्मल जे रुटीन आहे ते खरंच कितपत सोपं होतं? महिलांचं सर्वात मोठं एक दृष्टिकोन घेतला तर त्यांच्या हाडांना निगडीत आजकाल जे मॉडर्न इम्प्लांट्स आहेत त्याला आम्ही अनसिमेंटेड इम्प्लांट म्हणतो, त्याच्यावर बोन येऊन जातं, त्यामुळे त्याला लूजनिंग वगैरे होण्याचे चान्सेस नसतात. महिलांना दुसरा प्रॉब्लेम हे असतो की त्यांना उद्या लग्नाचा इश्यू आहे, प्रेग्नन्सीचा इश्यू आहे, ते सुद्धा आता या इम्प्लांट्स इंटरफिअर करत नाही. याचं फेलियर नाही, सेरॅमिक इम्प्लांट असल्यामुळे ते आयुष्यभर व्यवस्थित राहतात. आणि घरची कामं नव्हेच तर ऑफिसची कामं, ड्रायव्हिंग आणि स्पोर्ट्स किंवा डान्सिंग ह्यासुद्धा ॲक्टिव्हिटीज महिलांना आपण आता करू शकतो. हिप रिप्लेसमेंटनंतर सर्वात जास्त प्रश्न मला महिला विचारतात की माझा पाय छोटा मोठा होईल का. मला इतरांचं मी बघितलं आहे कुठे सर्जरी झाली त्यांचा एक पाय छोटा आहे, एक लांब आहे. याचीसुद्धा आता रोबोटिक्समुळे परफेक्ट फिट असल्यामुळे पेशंट स्पेसिफिक जेव्हा इम्प्लांट जातं तुमची हाईट तुमची लेंथ तशीच राहणार आहे. तुम्ही हाय हील्स, उद्या मॉडर्न कपडे हे सगळं घालू शकतात. ऑपरेशनची जी जागा आहे तिला आम्ही फक्त 4.5 इंच ओपन करतो, त्यामुळे उद्या तुम्हाला काही शॉर्ट्स वगैरे जरी घालायचे असतील तरी ते तुम्ही आरामात घालू शकता. तुम्हाला त्याचा काहीही प्रॉब्लेम येणार नाही. कुठलाही पेशंट जेव्हा तुमच्याकडे येतो साधारण काय प्रोसेसनी त्याला जावं लागतं? कसं असतं, सांधेरोपणाचा पेशंट बऱ्याच जागी जाऊन आलेला असतो. आता आम्ही टर्शरी सेंटर्समध्ये बसतो, सुपर स्पेशालिटीची कामं करतो. पेशंट आमच्याकडे 2-3 सर्जन्सनी सांगितल्यावर प्रत्यारोपण करायला येतो. एकतर मानसिक भरपूर तुटलेला असतो. आम्ही आता एक टीम वर्क म्हणून कामं करतो. काय असतं, डॉक्टरकडे सगळं तुम्हाला सांगता येत नाही. बऱ्याच गोष्टी तुम्हाला सोशल, सामाजिक
वैयक्तिक आणि फायनान्शियल ह्या 3 गोष्टी फार आम्हाला बघायला लागतात. आणि त्यासाठी मी माझी एक टीम बनवली आहे. त्यामध्ये काही महिला आहेत, त्यामध्ये यंग डॉक्टर्स आहेत. ते त्यांना पहिले बघतात. आजार नाही तर त्यांचे सामाजिक प्रॉब्लेम पण ते ऐकून घेतात. आणि कोणी गरीब आहे, कोणालाकडे मेडिक्लेम आहे, कोणी एकटे राहत आहेत, आजी आजोबा असतात, तर त्यांना पहिले त्यांना आम्ही काही व्हिडिओज दाखवतो, त्यांना पेशंटचे टेस्टिमोनियल्स दाखवतो. त्यांचं पूर्ण आजार, जसे कोणाला डायबिटीस आहे, कोणाला काय, त्यांची पूर्ण टेस्ट होऊन जाते आणि क्षुल्लकशा एका कॉस्टमध्ये ती होऊन जाते. ते झालं की ते आम्हाला मग माझ्याकडे येतात आणि मग मी त्यांना प्रोसिजर सांगतो की काय होणार आहे. आणि ऑपरेशन नंतरसुद्धा माझी टीम त्यांना कंटिन्युअसली फॉलो करत राहते. काही व्यायाम करायचे त्याचे व्हिडिओज आम्ही बनवलेत. तर एक ओव्हरऑल होलिस्टिक अप्रोच जो पेशंटचा असतो, किंवा ऑपरेशन म्हटलं की फॅमिली त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असते, त्यांना स्वतःला एक फिअर फॅक्टर असतं, तर सायकोलॉजिकली सुद्धा आम्ही त्यांना फार कम्फर्ट देतो. आणि आता जे मॉडर्न टेक्निक्स आता आलेले आहेत, ज्यामध्ये माझे सगळेचे सगळे पेशंट हे होशमध्ये असतात, कॉन्शियस सर्जरी होते. त्यामुळे ह्या सर्जरीची रिस्क आता अतिशय नगण्य झाली आहे. का डेंटल प्रोसिजर एवढी याची रिस्क आहे, हे प्रेक्षकांनी नोटीस करून घ्यावं. दुसरी गोष्ट, टीम अप्रोचमुळे पेशंट कधीही दिवसभरात, रात्रीत माझ्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकतात. वेबसाईट्स आहेत आणि आता मॉडर्न टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स आले आहेत, पण ती टेक्नॉलॉजी आम्ही पेशंट कम्फर्टसाठी सुद्धा वापरतो. पेशंटच्या घरीसुद्धा आम्ही आता फिजिओज आणि ड्रेसिंगला डॉक्टर्स वगैरे पाठवतो. त्यामुळे पेशंटला दरवेळेस हॉस्पिटलला येणं वगैरे याची पण गरज पडत नाही. आणि याची आम्ही काळजी घेतो. कारण काय, पेशंट हा, आम्ही पेशंटला नेहमी म्हणतो की तुम्ही पेशंट म्हणून या आणि मित्र म्हणून जा, आणि उद्या अजून 4 मित्र घेऊन या. हॉस्पिटल म्हटलं की भीती आली, ती भीती काढणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे जे काय खारीचा वाटा मला या देशाला देता येईल ते मी देत आहे. नाही, आणि तुम्ही खरं तर आतापर्यंत हजारो रुग्णांना अशाच पद्धतीने सांधेदुखीच्या रुग्णांना अशा त्रासापासून मुक्त केलेलं आहे. आणि खरंच खऱ्या अर्थाने तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती दिली आहे. साम टीव्हीच्या प्रेक्षकांना खरं तर खास सवलत सुद्धा दिलेली आहे की तुम्ही या पुढच्या 2 आठवड्यामध्ये या खालच्या नंबरवर संपर्क साधून डॉक्टरांची अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि तुम्हाला मोफत सल्ला सुद्धा डॉक्टर देऊ शकतील. खरंच इथे आलात त्याबद्दल मनापासून तुमचे धन्यवाद. यानंतर साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.